अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे। त्यामुळे संत्रा बागायतदारांचं लाखोंचं नुकसान झालंय। झाडावरील फळं गळल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आपण नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात आहे आणि एका संत्रा बागायतमध्ये आहे आणि तिथले हे चित्र बघू शकतो। अक्षरशः संत्र्याचा खालती पडलेला सडा दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात फळगळतीच्या तक्रारी या संपूर्ण परिसरातून, कळमेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या आहे। हे अनेक शेतकरी आहे, त्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। हे संत्रा गळती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। दादा, किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि कशा पद्धतीने शासनाकडे तुम्ही मागणी केली आहे मदतीची? साधारणतः 10 ते 15 टन संत्रा आज या शेतामध्ये खाली पडून आहे। एवढा तुफान तो वाराधून होती आणि चक्रीवादळ होतं। सातत्याने निसर्गाचा खूप सहन करावा लागतो। याच्यामुळे कधी कधी आमचं असं नुकसान होतंय की ते गव्हर्नमेंट देऊ शकत नाही, एवढं नुकसान होतंय। आज या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं का गव्हर्नमेंट काय देणार आहे, पण दिलं पाहिजे त्यांना। अतिशय असं नुकसान झालं। हे फक्त एकाच ठिकाणचं चित्र आहे। असे शेकडो एकर शेती जी आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबीची गळती आहे, फळगळती झालेली आहे आणि शासनाने, मायबाप शासनाने या कास्तकाराला तातडीने मदत करावी अशी सगळ्यांची मागणी आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।